मुंबई उपनगरची सुरुवातीलाच मी जाहीर केलं होतं की सेमीफायनलचा सामना ठाण्याच्या कुठच्याही व्यक्तीला आम्ही नाराज करू इच्छित नाही। त्याच्यामुळे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमागदार पद्धतीनं नरेशजी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, खेळाडूंना देखील शुभेच्छा देतो आणि भविष्यात अशाच मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन आपण करावं या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तीन गुलाची आघाडी मुंबई शहरकडे। क्या बात है, बहुत बढ़िया। रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री रवींद्र देसाई यांच्या वतीने आपणास करतो। परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो आणि कबड्डीची सेवा अविरत तुमच्या हस्ते घडत राहो अशी परमेश्वरच्या प्रार्थना आहे। सेमीफायनलचा सामना तुमचा जिल्हा रत्नागिरी थोड्या उदित नगरसेविका सन्माननीय सुखदाताई मोरे यांचे नम्रताताई भोसले आपल्याला विनंती, आपण सुखदाताई मोरे यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर खासदार सन्माननीय गजानन कीर्तीकर यांचं या क्रीडा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर नरेशजी असतील, आमचे मित्र विकास नेपाळे असतील, यांच्या नेतृत्वाखाली अतिशय दिमागदार कबड्डी स्पर्धेचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। आणि मला या स्पर्धेबद्दल एवढंच सांगायचं आहे की या स्पर्धेची उंची एवढी उंच झालेली आहे, पुढच्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा घेत असताना अशा पद्धतीची स्पर्धा घेण्याची जबाबदारी आता संयोजकांची राहील आणि म्हणून अतिशय आदर्शवत अशा कबड्डी स्पर्धेला मला भेट देता आली याबद्दलचा मनस्वी आनंद आहे। साहेब, आपण पहिल्यांदा ही स्पर्धा आपल्याकडे व्हावी, आपल्या जिल्ह्यात व्हावी अशी एक मागणी केली होती आणि परंतु ती ठाण्यात पहिली झाली। एखादी गोष्ट विनोदानं बोललेली आपण मनावर घेऊ नये, मी ते नरेशजींना सांगितलेली होती, त्याचं एवढं मनावर घेऊ नये। कबड्डी स्पर्धा अतिशय चांगली आणि आदर्श आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबच ती रत्नागिरीला देतील। तीन गुलाची आघाडी मुंबई शहरकडे। क्या बात है, बहुत बढ़िया। ज्यांनी याच्याचं आयोजन केलं, कबड्डी प्रेमी, कबड्डी चाहते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्यांनी मोठं काम केलं ते माननीय गजाभाऊजी कीर्तीकर, कबड्डीचे भाऊ, मुंबई उपनगरचे दिमागदार कबड्डी स्पर्धेचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। आणि मला या स्पर्धेबद्दल एवढंच सांगायचं आहे की या स्पर्धेची उंची एवढी उंच झालेली आहे, पुढच्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा घेत असताना अशा पद्धतीची स्पर्धा घेण्याची जबाबदारी आता संयोजकांची राहील आणि म्हणून अतिशय आदर्शवत अशा कबड्डी स्पर्धेला मला भेट देता आली याबद्दलचा मनस्वी आनंद आहे। आपण पहिल्यांदा ही स्पर्धा आपल्याकडे व्हावी, आपल्या जिल्ह्यात व्हावी अशी एक मागणी केली होती आणि परंतु ती ठाण्यात पहिली झाली। एखादी गोष्ट विनोदानं बोललेली आपण मनावर घेऊ नये,
मी ती नरेशजींना सांगितलेली होती. त्याचं एवढं मनावर घेऊ नये. कबड्डी स्पर्धा अतिशय चांगली आणि आदर्श आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबच ती रत्नागिरीला देतील. जसं मंत्रिपद दिलं तसं स्पर्धा देतील. चला.